नाही, दंभ चालत नाही. आपल्याकडे सगळे प्रमाण उपस्थित, कामना चालत नाही. का कामने ना आलो संतांकडे चालत नाही. व्यभिचारी भक्ती चालत नाही. जेथेची कृपा लाई जे उरू तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी मी का भस्मा सुरू. अर्जुन म्हणे जिथली कृपा व्हावी तिथं पाठ फिरवावी असं चालत नाही सेवेत. व्यभिचार सेवेत चालत नाही. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. या 4 गोष्टीचा त्याग केला आणि सेवेत रुजू झालो का आपल्याला भगवान परमात्म्याची खरी सेवा जी संतांना अपेक्षित आहे ती करता येईल. मग त्याकरता आपल्याला संतांनी सेवेत वेचलेलं जीवन पाहावं लागेल. तसा संप्रदाय हा सेवेचाच संप्रदाय. कीर्तनकार कीर्तनाला अभंग घेतो त्यावेळेला तो असंच म्हणतो, सेवेकरिता निवडलेला अभंग. अहो कीर्तनाला आता मीठ नारळ घेऊन जातो चौदारांसोबत, सांगतो बाबा मुक्ताबाईच्या फळावर तुमची सेवा आहे असं सांगावं लागतं. आज तुमची सेवा आहे. आता बरेच फोन येतात सेवे करता, त्याला पर्यायी शब्द शोधले लोकांनी. काही म्हणतात तुमचं कीर्तन पाहिजे, काही म्हणतात तुमची तारीख पाहिजे, काही म्हणतात तुमचा कार्यक्रम पाहिजे. अरे तो काही गौतमीच आहे का? काही म्हणतात तुमचा प्रोग्राम पाहिजे. लातूर तालुक्यातला फोन आला की ते म्हणतात तुमचा नियम पाहिजे, काही म्हणतात तुमची सुपारी पाहिजे. मला माझ्या जिल्ह्यातून यावल तालुक्यातून एक फोन आला. तो म्हणे महाराज तुम्ही कधी रिकामे? म्हटलं काऊन रे भाऊ? आमच्या सप्त्यात घाल नाही हो म्हणे तुम्हाला. म्हटलं मी रिकामाच आहे भाऊ, तुला वाटेल तेव्हा घाला. पर्यायी बऱ्याच शब्दांची व्यवस्था लोकांनी केली. तसा संप्रदायात सेवेने सुरुवात करावी लागते. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. अवचिताची हाती ठेवा. तुकोबरे बोलतात अरे हा नकळत मिळालेला ठेवा, हा सेवेनं मिळालेला आहे. तसरी तुकोबऱ्याने म्हणावा आम्ही सेवा केली नाही. काहू बाबा कोण्या धर्म परंपरेत कोण्या आश्रयानं तुम्ही सेवेला लागलात? ज्यांच्याकडे पाहत पाहत आम्ही सेवा केली त्या संतांचं जीवन ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय, आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपान काका ही सगळी संत मंडळी यांचं जीवन एका कोष्टकातलं जीवन आहे महाराज. आणि सगळ्याच संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आज तुकोबाराय ज्या संतांचं महिमान गातात, मला असं वाटतं जेव्हा जेव्हा तुकोबाराय संत हा विषय समजावतात तेव्हा तुकोबारांच्या पुढे ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका सोडून दुसरे संत असू शकत नाही. हेच संत आहेत. काय त्या संतांचं महिमान आहे. धन्य भावशील तुकोबारे म्हटले संतांचं जीवन फार मोठं आहे. काय विशेष आहे हो? काही ठिकाणी तुकोबारे संत जीवन सांगताना लक्षणाच्या आधारानं सांगतात, काही ठिकाणी चरित्राच्या आधारानं सांगतात आणि काही ठिकाणी महिमेच्या आधारानं सांगतात. उंच नीच काही तिष्ठे भावभक्ती. पूर्ण अभंग घरी जाऊन पाहून घ्या. संत जीवनच आहे पण चरित्राच्या आधारानं पटून दिलेलं संत जीवन आहे. काही ठिकाणी संत जीवन सांगतात पण नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धीर भवती किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धीर भवती. वस्तूची सिद्धी होण्याकरता त्या वस्तूची आपल्यापर्यंत प्रतीतीला ती वस्तू कुठली आहे नाण्याच्या दोन्ही बाजू सापेक्ष ठेवून त्या वस्तूचं वर्णन लक्षणाच्या आधारानं संतांनी केलं. काही अभंगामध्ये संताचा उल्लेख नाही पण वर्णन संताशिवाय नाही. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी
ते उपकार वर्णन संताशिवाय नाही, पण संताचा उल्लेख नाही. हे लक्षणाच्या आधारानं केलेलं वर्णन आहे. पण आज जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे, या अभंगाच्या द्वारा तुकोबराय संतांचं महिमान गातात. ते धन्य आहे. का धन्य आहे? ते भावशीळ आहेत. धन्य भावशीळ. परमार्थामध्ये भावनेला महत्व आहे आणि व्यवहारामध्ये क्रियेला महत्व आहे. परमार्थामध्ये क्रिया महत्वाची नाही, भावना महत्वाची. आणि प्रपंचामध्ये भावना महत्वाची नाही, क्रिया महत्वाची. किती भावनेनं प्रपंच केला यशस्वी होईल, किती क्रियेनं परमार्थ केला यशस्वी होईल. अहो गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, पोरानो पटकन धावणाऱ्या रेल्वेचं चित्र काढा, काढा लवकर. सगळे पोरं चित्र काढायला लागले. एका पोराला चित्र काढता येत नव्हतं, त्यानं असा यम काढला, तो डोंगर झाला. 4-5 झाडं काढले आणि 2 पट्टीनं सरळ रेषा ओढल्या आणि खाली एक वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे धावतच आहे, फक्त ती बोगद्यात गेली. रेल्वे धावतच आहे, फक्त ती बोगद्यात गेली. आता जमाना जरी 4Gचा असला तरी ते गुरुजी ते म्हटले, बाळू काही काळजी करू नको, ती रेल्वे बोगद्यातून बाहेर आली की मी मार्क देतो तुला, तोपर्यंत जागेवर बैस. अहो शाळेतल्या पेपरच्या कागदावर त्या तुकड्यावर रेल्वे दाखवल्याशिवाय गुण मिळत नाही. याच्या उलट आहे नेकनूरवासियांनो, तुम्ही जा भगवान शंकराकडे आणि म्हणा, देवा आम्हाला वेळ नाही रे भेटला, हे निर्गुडीचं पान आणलंय तुला, सुवर्णाची बेल समज. तुमची क्रिया वजा होईल आणि निर्गुळाच्या पानाचा सुवर्णाची बेल म्हणून स्वीकार होईल. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन साकार सोते बहु, पूजन साकार एक पसा पाणी एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन भगवान शंकराकडे जाताना नेणारी सामुग्री या प्रमाणामध्ये सांगितलेली. पण यदा कदाचित सामुग्री न्यायला वेळच भेटला नाही तर आपण नुसतं पान निर्गुडीचं घेऊन जाऊ. काय न्यायचंय आज, तो माझा विषय नाही. काय तुम्हाला देवाला अपेक्षित आहे मुद्दाही नाही, पण काहीच नेता आलं नाही, पान घेतलं रस्त्यानं निर्गुडीचं, तरी तुमच्या क्रिया वजा होईल आणि भावनेचा स्वीकार केला. सगळ्यांच्या पाठ असणारा एक श्लोक आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. या श्लोकाचा अर्थ शोधला तुम्ही कधी? वक्रतुंड, वाकड्या तोंडाच्या. आता गणपती बाप्पाला वाकड्या तोंडाच्या म्हणणं ही त्याची निंदा आहे की स्तुती आहे? सरळ निंदा आहे. पण तुम्ही हा श्लोक म्हणताना निंदा म्हणून म्हणता का, स्तुती म्हणून म्हणता? याचा अर्थ असा आहे, तुम्ही म्हटलेले शब्द सुद्धा वजा झाले आणि तुमच्या अंतःकरणातल्या भावनेचा स्वीकार झाला. वारकरी संप्रदायात क्रियेला महत्व नाही, भावनेला महत्व आहे. ते भावशीळ आहे आमचे संत. तुमच्या माझ्या भावनेत आणि संतांच्या भावनेत बदल आहे. संतांची भावना ही देशाने, कालाने आणि संघाने न बदलणारी भावना आहे. आपली भावना देशात, कालात, संघात बदलते. तुम्ही काही लोक क्षेत्रात येऊ द्या, नेकनूरला आले समाधीस्थळी माणसं की इतके चांगले वागतात, अरे बाप 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 सोटो, काय पारमार्थिक माणूस आहे. तेच माणसं गावात गेल्यावर पहा तुम्ही. अहो पंढरपूरला नियमित वारीला येणारे माणसं 4ला उठता, नियमित वारीला येणारे. अरे कधी न वारीला येणारे 2ला उठता. ते 2ला उठून या 4ला उठणाऱ्यांना म्हणता इतका उशीर का? ही देशाने निर्माण झालेली भावना आहे. तुम्ही पहा क्षेत्रात गेली माणसं ऐकत नाही. काही वेळेला कालाने भावना निर्माण होते. आपण आता गावागावात जातो, उत्सव असतात गावात, 7 दिवसाचा सप्ताह आला असं समजलं, पत्रिका तयार झाल्या, हँडवेल लागले, पोस्टर लागले, बॅनर लागले, चालू होतो लोकांचा परमार्थ. ज्याचा उभा गण त्याचा चुला बंद. ही कालाने निर्माण झालेली भावना आहे. या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, काय ठरलेलंच आहे सगळं, नाश्त्यापासून पंक्ती बस. काही वेळेला संघाने सुद्धा माणसाची भावना बदलते. मला आजही आठवतं,
साधारणतः 12-15 वर्षापूर्वीचा विषय असेल. मी एक नागपूर जिल्ह्याच्या अमरावतीच्या पुढे आणि नागपूरच्या मध्ये असं कीर्तनाला गेलो होतो. बसने गेलेलो. सकाळ झाली. मला दुसऱ्या गावाला कीर्तनाला जायचं होतं. मी असा बस स्टँडवर उभा आहे. माझी बॅग मी उभा आहे. समोरून एक ऊसाचा ट्रॅक्टर आला. त्या 2 ट्राल्या. ऊसाला किती ट्राल्या असतात? 2. तुमच्याकडे माहिती आहे तुम्हाला. पर असा जगातला ऊसाचा ट्रॅक्टर जन्माला यायचा आहे अजून, की ज्या ट्रॅक्टरवर गाणं चालू नाही. असा ट्रॅक्टर जन्माला आला नाही. येणाऱ्या काळात मी तर म्हणतो कंपनीने ऊसाचा ट्रॅक्टर जर असेल तर टेप रेकॉर्डची फिटिंग करून द्यावी, म्हणजे लोकांना त्रास होणार नाही. समोरून तो ट्रॅक्टर येत होता, त्याला 2 ट्राल्या, त्याच्यावर गाणं चालू होतं. बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजते. त्यावेळेला गाजलेलं गाणं होतं. गाणं काही वाईट नाही पण चांगलंही नाही. मी ते गाणं ऐकलं बा आणि त्या पोराकडे पोन हसलो. त्या ट्रॅक्टर चालवणार त्याला समजलं रे महाराजांनी गाणं काही आवडलं नाही बहुतेक. तो पोरग 50 फुटावर पुढे गेलं आणि त्यानं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का मला माहिती नाही, पण नेकनूर वासियांनो, एका कीर्तनकाराकडे पाहून त्याला त्याच्या टेप रेकॉर्ड वरचं गाणं बदलावं वाटतं. ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. माझं जाऊ दे हो, मला काय किंमत आहे, पण मी ज्या संप्रदायाची सेवा करतो त्या पोशाखाला ज्ञानोबा यांच्या जगात खूप किंमत आहे. माझ्यासारख्या पोशाखाकडे पाहून जर त्याला त्याचं गाणं बदलावं वाटतं, ही संघातली भावना आहे. इथं भावना बदलत चालते. आपली भावना ही देवा करता नाही, सोयीची भावना आहे. आपली भावना नाटकात आहे. नाटकातल्या काही गोष्टी उपयोगाला येत नाही. ज्ञानाचं नाटक माणसाने करू नये, पांडित्याचं नाटक करू नये, शब्दाच्या सेवेचं नाटक करू नये, समाज मान्यतेचं नाटक करू नये, सौंदर्याचं नाटक करू नये, श्रीमंतीचं नाटक करू नये, कलेचं नाटक करू नये. हे पितळ आहे, पितळ. कधी उघड पडल सांगता येत नाही महाराज. चांगल्यांचं उघड पडलं, त्याचा विश्वास नाही ठेवू शकत तुम्ही. शोरोसी कृत विद्योसी दर्शनीयोसी पुत्र ते. लावूनच घ्या भारत महाराज. विठ्ठल 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 पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव हरिनाथ शोरोसी कृत विद्योसी दर्शन्योसी पुत्रते यस्मिन कुले तुमुत्पन्नो गजस्तत्रण हन्यते. पंचतंत्रातली घटना आहे पण भाव सुंदर आहे. हा एका सिंहिणीच्या मुखातला श्लोक आहे. ज्याची भावना कालांतराने बदलत जाते. स्वभाव बदलणारी माणसं, अंतरंगातली अवस्था बदलणारी माणसं उपयोगाला येत नाही. माझ्या संतांचं जीवन तसं नाहीये तुकोबारे म्हणतात. त्यांचं जीवनच भावशील आहे. ते सिंहीण काय भाव सांगते. एक सिंह पाणी प्यायला गेला म्हणे तळ्यावर. बरं मग पाणी पिता पिता त्यानं त्या नदीवर त्या तळ्यावर एक कोलीन पाहिली. तिला पाहता बरोबर डरकाळी फोडली. त्याला वाटलं अन्नही भेटलं पाण्यासोबत. तिनं डरकाळी फोडता बरोबर
त्या सिंहानं डरकाडी फोडता बरोबर ती खोलीन घाबरली. तिच्या पोटात बच्च होतं. त्यानं क्षणात ते बच्च जमिनीवर फेकून दिलं भीतीच्या मानाने. वळून सुद्धा पाहिलं नाही असं जन्माला घातलेलं बछड कसं आहे. पडत सुटली वाऱ्याच्या वेगात. हा सिंह त्या पिलाजवळ गेला आणि ते उचललं. मोठी माणसं कोणाबरोबरही वाद घालत नाही. जे सिंह आहे ना ते कोलिनीच्या पिलाबरोबर वाद घालत नाही. याला हौसेनं भांडायची नेकनूर मध्ये नाही. एकदा पुणे मुंबई सारख्या शहरात काय ते आपली जिरून यावी. इथं काय वाद घालायचा, गावातलं चांगलं वातावरण बिघडवायचं. कुठेही भांडतात माणसं. इथं अरे गावात झेंडा वंदना करता काही भांडणं केले. आज एकमेव होता गावात झेंडा वंदना करता. नाही नाही महाराष्ट्र दिनाला मीच झेंडा फडकेल. इथं काय झेंडा फडकवतो. खरी मर्दाची पिलं ती आहे झेंडा फडकवणारी. जे गुडघेवड्या बर्फात हिमालयाच्या बर्फात गुडघेवड्या पाय खोन देशाच्या तिरंग्याला सलामी देतात. तिथं म्हणतात हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोडी आहे त्या पिलांच्या जगण्यात. तू काय भांडणं करतोय ते गावात. कीर्तनात बसलेल्या तरुणांना माझं आव्हान आहे, वयाच्या 40 पर्यंत तुम्ही कोणासोबत वाद सुद्धा घालू नये. काही पडलेलं नाही त्यात. आणि जगातल्या कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही पुढाऱ्या करता तर अजिबात तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ नये. कशा करता तुम्ही गुन्हे दाखल करत स्वतः. या लढ्यात जायचं त्या लढ्यात जायचं कशा करता. पहिल्यांदा आपल्या पोरांची ही सवय बंद करून टाका. तुम्ही मारवाडी समाजाचा ब्राह्मण समाजाचा त्या बाबतीत आदर्श घ्या. त्यांची पोरं दिसत नाही. हुशार समाज आहे. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. आदर्शवत समाज आहे. ती माणसं भांडण करत नाही. अहो ते एखाद्याचा गेमही करायचं झालं तर इतक्या शांततेत करतं की शेजारला कळू देत नाही. त्यांच्या दुकानात जर कोणी शिव्या द्यायला लागलं त्यांचा पोरगा म्हणतो पप्पा हे मेरे को गाली दे रहा, पप्पा हे मेरे को गाली दे रहा. तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. पप्पा गाली दे रहा, अबे देन दे न बे, उसका खेत है गांव के बाहर रोड पे, रुकना जरा 2 साल में बेचता ना. पेट्रोल पंप डालना ना उसमें. किती वर्षानं तुम्हाला मला देऊ द्या बरं कोणी शिव्या. आपली अख्खी भावकी त्याच्या दारात भांडायला. म्हणजे 15-20 जणांवर गुन्हे दाखल होतील याची तयारीच करून घेतो आपण. वारकरी संप्रदायातल्या साधकांनी काय कोणासोबत वाद घालायचा. अहो माझा जनाबाईनं वादही घातला. आपण कोणासोबत, देवासोबतच. प्रसिद्ध भांडणे जनाबाईचे ऐका. पुण्यवंत पाताळाला केलेला, पुण्यवंत पाताळाला केलेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, ओरण्याचा अभिमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. तुझा दरबार सुंद झाला, तुझा दरबार सुंद झाला, तुझा दरबार सुंद झाला, तुझा दरबार. पतिव्रता तिरुतावंत विली, वेशागणी कधी सत्य लोका नेली, कधी सकोळा लाविली, यादवी नराई गोष्ट बरी नाही केली. सत्ववानाचा भाऊ केला छळ, सत्ववानाचा भाऊ केला छळ, सत्ववानाचा भाऊ कीर्तिवानाचे मारियले बाळ, मानवीचे देंदेनाचे बळ, खेळ आणि मला मिळाले तुला खेळ, आणि मला मिळाले तुला खेळ. तुझा दरबार सुंद झाला, तुझा दरबार झाला, तुझा दरबार सुंद झाला, तुझा दरबार. हे भांडण आहे. आमच्या सारख्याच्या जीवनाचा विजय हाच आहे की आमच्या भांडणात सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवता. वारकरी संप्रदायातलं भांडण सुद्धा टाळ्या वाजवायला होतं. काय आपल्या बाप दादींची कृपा आहे महाराज. तुमच्या भांडणात कोणी म्हटलं श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः,
सामान्य सोबत नाही, सिंहानं ते पिलू उचललं आणि घरी आणलं. बायकोला सांगितलं तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे 3रं माझं समज. आता जुन्या काळातली होती, ऐकलं तिनं. म्हणजे आता सिंहांनी या भानगडीत पडू नये बुवा, असं माझं मत आहे. आता नाही, आता गारच झाली, सिंह गारच, मजा नाही राहिली त्यात आता. परवा मी घरी गेलो ना, आमच्या बायकोला म्हटलं आवर जरा पटकन, मला कथेला जायचंय. तिकडून जोरात रिप्लाय आला, काय काय आवरू, काय भांडे आवरू, पोर आवरू, इन्स्ट्रुमेंट आवरू, सामान आवरू, काय आवरू. म्हटलं तोंडावर फक्त, बाकीचं मी बी आवरू शकतोय, पण ते कोणी आवरायला तयार नाही आज. परवा मी आमच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती, आमच्या मित्राची बायको. मी तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईन मला पोचा फेकून मारला. 2रं शर्ट होतं ते, डाग पडला. डाग पडल्यावर मी त्या बाईकडे पाहत होतो, ती बाई माझ्याकडे पाहत होती. ती मला दुसरं काही मारायला शोधत होती, पण तिला काही भेटायच्या अगोदर मी बाहेर पडलो. मी हुशार माणूस. तिच्या नवऱ्याला फोन लावला, म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची, अशी बायको तुम्ही सांभाळू शकता. तर म्हणे काय झालं. अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला. तो म्हटलं तुम्हाला. म्हटलं हो. तिला काही लाज, तिला काही अक्कल, तिला काही शरम. म्हटलं हे तुम्ही तिला जाऊन विचारलं पाहिजे ना आता. तो म्हणजे तुम्ही फोन कट करा, मी घरी पोहोचतोय. म्हटलं जाऊ दे बाबा, मारू बिरू नको, तुम्ही फोन ठेवा म्हणे, मला फक्त घरी जाऊ द्या. मी त्याला पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन केला, भाऊ पोहोचले ना तुम्ही अजून. तो म्हणे मी दारातच. म्हटलं घरात का जात नाही, फरशी ओली हो म्हणे. त्यांना कळलं, त्यांना मी धन्यवाद देतो. चला पुढे. सांभाळ सांभाळ माझं असं कोण म्हणतोय. सिंह ती सांभाळायला लागली. ते दोन्ही मुलं मोठे झाले सिंहाची, त्यांच्यासोबत एक कोलही मोठं झालं. ऐका ऐका माय बाप, सिंहाची पोरं कधी आयत खात नाही, खात नाही. महाराष्ट्रातल्या माणसानं आयत खायचं बंद केलं पाहिजे, विशेषतः कीर्तनात बसलेल्या तरुणांना. खाऊ नका. कष्टानं देव कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो, आयत खाणाऱ्याच्या नाही. कष्ट केले पाहिजे. दररोज झोपताना 200 रुपयाची जरी नोट आली तरी ती इमानदारीची आणि कष्टाची असावी. वयाच्या 40 पर्यंत भरपूर पैसा कमवला पाहिजे, चांगल्या मार्गाने. नाही तर 50 लोक हसतात आपल्याला. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे, पण सोजवळ मार्गाने, कोणाला त्रास देऊन नाही. असं ते कधी आयत खात नाही महाराज. 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा आपल्या बापाला घेऊन पहा. आपण घेऊन तर पहा, त्याला म्हणा बाबा शिवा शर्ट. तो सदरा शिवलेला बाप आणलेलं शर्ट घालायच्या अगोदर डोक्याला लावेल, ढसढसा रडेल देवा पुढं. देवा काय माझं पोरग कष्टाला लावलं रे. आपला बाप ज्या दिवशी मरेन त्या दिवशी आपल्या बापाच्या अंगावर आपल्या कष्टातून आणलेला कपडा असेल. लक्षात ठेवा, बापाला पोराचे कष्ट आवडतात, आयत खाणं नाही. तू आयत खा, 7 पिढ्या पुरल असं म्हणणाऱ्या लोकांची पोरं रेल्वे स्टेशनवर आहे आज भीक मागायला, पुरत नाही. चला चला, मी तुम्हाला बदलती भावना सांगतोय. ते दोन्ही पोरं शिकारीला निघाले आणि त्यांच्यासोबत हेही निघालं कोल. ते शिकारीला चालले, त्या लहान भावाने मोठ्या भावाला सांगितलं सिंहाच्या, दादा आज आपण हत्तीची शिकार करू. हत्तीची? हो बर बर, काळी नाही, आपण करू हत्तीची शिकार. हे सगळं कोल ऐकत होतं. तो कोल म्हणे हत्ती केवढा, हे केवढे, म्हणजे हे तर मरतील पण मला घेऊन मरतील बा. तो म्हणे मी काय म्हणतो, आपण नंतर करू ना कधीतरी हत्तीची शिकार, तुमच्यात तेवढी ताकद नाही अजून. त्या दोघे भावांनी असं वळून पाहिलं. कोणाकडे? खोल्याकडे. खोल्याकडे. ते माझं आडनाव खोले, त्याच्यामुळे एकदम खोलेच म्हटलं ना बाबा तुम्ही. तिथून पळत निघालं तर घरी रडायला लागलं. आता नाटकीच मुळात. आईला सांगतो, आई काय रे बाबा, तुला मला काही सांगायचंय, सांग ना. तू रडणार नाही ना? नाही रे माझ्या राजा, सांग. जवळ इकडे. आई तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच राहिलो ग माय. आता ते दोघे गेले. माझी मुलं? हो. कुठं गेले? अगं मी नाही म्हणत होतो, ते हत्ती बरोबर भिडले. ती त्याला काय म्हणते ऐका. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्र ते
यस्मिन कोले तुमुत्पन्नो गजस्त तरण हन्यते. कोल्या, अरे मर्दाची पिलय ती, मी दूध पाजलंय त्या लेकरांना. तू शूर आहे, शौरोसी कृतविद्योसी, हुशार आहे, दर्शनीयोसी पुत्र ते. तुझ्याकडे पालकी पुत्र प्रेम करावं वाटतं. फक्त बेटा कोल्या, यस्मिन कोले तो उत्पन्न गजस्त तरण हन्यते. तुझ्या घरात पैदा झाला, त्या घरात कोणावर विश्वासच ठेवायची पद्धत नाही, त्याला मी काय करू. अरे सिंहाला जी वागणूक दिली, माझ्या लेकरांना जी वागणूक दिली, ती तुला वागणूक दिली, तरी तू बदलला. नुसतं माझ्या पोरांच्या मनगटाच्या ताकदीवर विश्वास ठेवला असता, आणि चांगलं हो की वाटोळ हो, मी या युद्धात उभा राहील अशी जरी भावना झाली असती, तरी माझ्या लेकरांबरोबर त्या हत्तीच्या सिंहाच्या युद्धात तुझ्यासारख्या कपडे सांभाळणाऱ्या कोल्याचं सुद्धा नाव लिहावं लागलं असतं. पण तू निघून आला रे कोल्या. अरे नाटकातल्या भावनेतलं कोल सिंहाच्या दरबारात जीवन जगू शकत नाही. माझी मर्दाची पिलं घरी यायच्या अगोदर तू इथून निघून जा, नाही तर ते घरी आल्यावर पहिलं काम तुझ्या नरडीचा घोड घ्यायचं करतील. कारण नाटकातला माणूस आमच्या घरात जीवन जगू शकत नाही. जसा नाटकातला कोला सिंहाच्या दरबारात चालत नाही, तशी नाटकातली सेवा बंकट स्वामी महाराजांच्या दरबारात चालत नाही. कारण मूलतः स्वामीजींचं जीवनच तुकोबरे वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. काय विशेष आहे संतांचं, ते भावशीळ आहेत. भावशीळ आहे म्हणून धन्य आहे. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. त्या भावशीळतेचा परिणाम त्यांच्या जीवनावर काय झाला, त्याचं हृदय निर्मळ झालं. किती निर्मळ, ते द्वेष्ट्याचे सुद्धा अद्वेष्टे झाले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच. हे देवाचं वर्णन नाही, हे साधूचं वर्णन आहे, हे संतांचं वर्णन आहे. जे देवाला जमलं नाही ते सुद्धा माझ्या संतांनी करून दाखवलं.
इतके संत भावशीळ आहे. अहो एकदा जेवाला ज्यांचं ज्यांचं खटकलं शेवटपर्यंत त्याचं वाटोळच केलं देवानं. पण ज्यांचं खटकलं होतं, तुम्ही बघा देवात आणि संतात हाच फरक फार मोठा आहे. ज्याचा राग आला देवानं त्याचा सत्यानाश केला, आणि ज्यांनी संतांना राग आणून दिला त्यांचंच पहिल्यांदा भलं केलं. अरे ज्यानं ताटी लावायला लावली त्यालाच मुक्ताबाईचा शिष्य बनलं. ताटी उघडता बरोबर ती झोपडीची नव्हती, ती अमृत अनुभवाची होती, चांगदेव 65ची होती, तुमच्या माझ्या अंतःकरणातल्या हरिपाठाची होती. हे कोणाकरता दिलं? तुमच्या माझ्याकरताच दिलं ना सगळं. सुखाय कर्मानी करोती लोको नतय सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. मैत्र्यांच्या मुखातला श्लोक आहे. विदुराला विचारतात, अरे विदुरा तू माझ्याकडे आला, असे सगळे जण जर साधूकडे विचारायला गेले तर सुखाचा पत्ता सांगायला आम्ही तयार, पण नतय सुखम वान्य दुपारमं वा, सुख कोणाला मिळत नाही, दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही तरी पुरून उरतं का? लोक सुखा करता प्रयत्न करताय जरूर, पण ठिकाण चुकीचं आहे. सुख पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, ते संतांकडे जातील आणि त्यांचं जीवन अभ्यासतील, त्यावेळेला त्यांना सुखाची व्याख्या मिळू शकते. सुखालागी करीची तळमाळ, सुखालागी करीची तळमाळ. खूप सुंदर प्रमाण आहे, पण मी विषय संतांचा सांगतोय ते पंढरीचं वर्णन करणारं प्रमाण आहे. तरी तू पंढरीचे जा एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आपल्याकडे पाठवायचंच नाही आज कोणाला देवाकडे, स्वामीजींकडेच पाठवायचंय सगळ्यांना. देवाकडे काय जातो, तिथून बऱ्याच लोकांच्या गाड्या रिकाम्या आला, काय जातात त्याच्याकडे? साधूकडे जा, साधू दीन वत्सला. सुखाचा निदान तो माझा सोपान, सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान. याची लागी झाला पांडुरंग पिसा, याची लागी झाला पांडुरंग पिसा, पांडुरंग पिसा, पांडुरंग पिसा याची लागी झाला. हे पांडुरंग पिसा याची लागी झाला, ओ पांडुरंग पिसा याची लागी झाला, याची लागी झाला. पांडुरंग पिसा
पिसा याची लागी झाला पांडुरंग पिसा याची लागी झाला पांडुरंग पिसा याची लागी झाला पांडुरंग पांडुरंग पिसा याची लागी झाला पांडुरंग पिसा याची लागी झाला मुक्ताईने पादिला प्रेम पाला मुक्ताईने पादिला प्रेम पाला आपण जेवढ्या चाली म्हटल्या तेवढ्या आपल्या बाप दादांची प्रॉपर्टी आपण नाही म्हणणार तर कोण म्हणेल आपण नाही सांभाळायचं तर सांभाळेल कोण संतांकडे माणूस गेला कोण कोण गेलं माणसाचं जाऊ द्या हो ते हृदय पाहायची भूल देवाला पडली आणि ते पाहण्याकरता गेले तेव्हा कळालं ज्यांचे हृदय निर्मळतेच्या पवित्रतेच्या शिखरावर काय वसलेलं असेल तर संत जीवन आहे कशाच्या आधारावर वसले हो राहिलेल्या 3ही चरणामध्ये मूलतः 2.5 चरणामध्ये संतांचं जीवन काय या पदापर्यंत आलं त्याच वर्णन केलं पूजी प्रतिमेचे देव ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात म्हणून इथपर्यंत आले तसे आले नाही कारण संत इतके निर्मळ झाले त्या पूजेत त्या साधरेत त्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याजोगतं त्यांचं हृदय का झालं ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात प्रतिमेच्या देवतेचे आपल्याकडे बरेच प्रकार आहेत काही रेख्य मूर्ती आहे काही लेप्य मूर्ती आहे काही दारुमयी मूर्ती आहे काही धातुमयी मूर्ती आहे काही शैली मूर्ती आहेत रेख्य म्हणजे रेषावरून काढलेल्या मूर्तीला रेख्य मूर्ती म्हणतात पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये वडाची झाडं दिसत नाही मग तिथं रेषा का ओढायच्या आणि मूर्ती तयार करायची वडाची आणि त्या वडाच्या आकृतीला दोरा गुंडाळतात महिला वट पौर्णिमेला आणि त्याला दोरा गुंडाळून म्हणतात वडापाव 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 म्हणजे वड मला पाव वडा मला पाव वडा मला पाव मला 7 जन्म हातपती मिळू दे बाबा ही रेख्य मूर्तीची पूजा आहे काही मूर्त्या धातुमयी आहे धातुमयी म्हणजे सोनं चांदी जोगदंडभाऊ आणि तांब पितळ बऱ्याच मूर्त्या सोन्याच्या आहे असं म्हणतात आपली मूर्ती जर तांब्या पितळाची असेल तर ती 1 पिढी वापरावी माता भगिनीनो सोन्याचा कृष्ण ती घेऊन आली की आपला कृष्ण विसर्जित करायचा पण तांब्या पितळाचा असेल तर तो चांदीचा आहे समजा तो 3 पिढ्या वापरायचा मग विसर्जित करायचा सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही म्हणता बाबा मग त्या मूर्तीचं काय करायचं ती माझ्यासारख्याला म्हणजे ज्याला पूजेची आवड आहे बुवा हा करू शकतो पूजा त्याला ती द्यावी आम्हाला काही द्यायचं आलं की तुमच्या बरोबर पोटात दुखायला लागते ते कुठल्या मूर्तीची पूजा करता मला माहिती नाही 3रा मूर्तीतला प्रकार आहे दारुमयी दारुमयी म्हणजे संस्कृत मध्ये लाकडाला दारू म्हणतात तुम्ही जर जगन्नाथपुरीला गेला असेल तर तिथली मूर्ती कशाची हो लाकडाची आहे लाकडाच्या मूर्तीची पूजा सुद्धा आपल्या शास्त्रात मान्य आहे ती दारुमयी मूर्ती 4था प्रकार आहे कोणते आले रेख्य लेप्य मूर्ती शेंदुराचा लेप चढवलेली मूर्ती मारुतीरायाची मूर्ती लेप आहे बसोबाच्या बऱ्याच मूर्त्या लेप्य आहे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मूर्त्या लोकांनी लेप्य तयार केल्या त्या इकडे सापडल्या नाही ऐसे दैवते केली अनंते नवस बहु फेडिले परी ते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडिले पण आम्ही एकच देव पाहला तो रेख्य लेप्य दारुमयी धातुमयी आणि शैली या 5ही प्रकारात संत निष्ठेने पूजा करत गेले कोणाकडे गेले ते अहो संत म्हणते तेथे भाव जिथे त्या तुकोबारे म्हणतात आम्हाला जिथे पुंडलिकरानं पाठवलं तिथे आम्ही गेलो या परिसरात जन्माला आलेल्या माणसानं तुमच्या पद्धतीने उपासना करायची नाही स्वामीजी सांगतील त्यांच्या माग माग जायचं पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही काऊ महाराज तुम्ही कोणाच्या मागे गेले वैकुंठीचे निदान ज्याचे असती जे प्रिय करावं या तिघात पडली तेने इथला भय करावं
तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जगभूत बोते देह तुझा पिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला आपल्या पद्धतीने नाही, संत म्हणती तेथे भाव. आम्ही कोणाच्या मागे गेलो? पायाळाच्या गुन्हे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा त्याने मग बोलत आहात दिदला. कोणाही साधूच्या नादाला लागू नका. तुम्ही या संत या भावशील संतांच्या मागे जा. तुमचं भलं. विष्णुदासा एक विध भाव आम्हा विष्णुदासा एक विध भाव विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देव अनेकासी कटेवरी कर नाही ज्या देवाचे. अरे नाही म्हणत आम्ही त्याला. आम्हाला ज्यांनी सांगितलं की हा आपला सोयरा आहे आम्ही त्याला आपला सोयरा म्हणतो. का? संत जीवनाकडे पाहून प्रवास आम्ही करतो. संत म्हणती तिथे भाव. सूत्र सांगितलं तू कोबऱ्याने या भंगात. कोणाचे मागे जाणार? त्या काळात रेड्याला कळत होतं ज्ञानोबारींच्या मागे जाण्यात मजा आहे. दगडाला कळत होतं ज्ञानोबारींची पाठ पाहण्यात मजा आहे. अहो दगडानं पाठ पाहिली ज्ञानोबारींची पण मंदिर झालं. मुक्ताबाईनं एक मेलेल्या कुत्र्याचं हाडूक उचललं लाखो प्रेत जिवंत झाली. अहो मातीचे कण एकत्रित आले विटेवर वीट उभी होती. वाळूचे मातीचे कण एकत्रित येतात आणि संत त्यावर बसतात. नुसता आदेश देता बरोबर भिंतीचं मंदिर होतं. कुठं पाहिलं तुम्ही भिंतीचं मंदिर? शेकडो वर्षाच्या भिंती पाडल्या लोकांनी. पण अशी भिंत आहे जगात एक की ज्ञानोबाऱ्यांचा स्पर्श जिला होतो त्या वाळूच्या कणांचं मातीच्या कणांचं सुद्धा मंदिर होतं. मेलेल्या कुत्र्याचं हाडूक घेतल्यावर लाखो प्रेत जिवंत होतात. मशीद बोलायला लागते. दगडानं पाठ पाहिली मुखकमल नाही पाहिलं पैस खांबानं चेहराने पाहिला ज्ञानोबाऱ्यांचा. अहो ज्ञानोबाऱ्यांची पाठ पाहणाऱ्याचं जर भलं होत असेल तर संत म्हणती तेथे भाव या पदानं जीवन जगणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्याचं का भलं होणार नाही. म्हणून संत जीवन अभ्यासात तुकोबारे म्हटले आणि म्हणा संत म्हणती तेथे भाव. आपण दिलं पाहिजे संतांकडे लक्ष. दुर्दैव माणसं संतांकडे जात नाही. कीर्तनाला बसलेल्या किती लोक ज्ञानेश्वरीचं दररोज पारायण करतात. जे करत असतील त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. अहो कधीतरी तपासतो आपण महाराष्ट्रातलं अन्न खातोय ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दांची सेवा करतो का? वाचतो का? आपण आपल्या मुलामुलींच्या हातात ज्ञानेश्वरी देतो का? जो कायम गुटखा तंबाखू चोळत कीर्तनाला येतो त्याने अपेक्षा करू नये बाबा. व्यसन करणाऱ्या माणसाने दुराचारी माणसाने पापाचं थोडंही भक्तीत साहचर्य चालत नाही त्या माणसाने अपेक्षा करू नये संतांची कृपा व्हायची. अरे आपलं जीवन त्याच्या विरोधातलंय. आपण मौज मजे करता यायला लागलो. 30% माणसं कीर्तनामध्ये कानाचे चोजले पुरवण्या करता येतात. कल्पनेच्या बाहेरचे प्रसंग आहेत. काही काही ठिकाणी आम्ही गेल्यावर लोक आम्हाला सांगतात बाबा महाराज कसं होऊ देतात. असं म्हणजे काय आता घुंगर बांधायचे राहिले पायात दुसरं काय? ही परिस्थिती झाली आहे लोकांची. काय सेवा करायची माणसं ज्ञानोबाऱ्यांची गाथेची.
अहो मी एक दादा महाराजांचं चरित्र वाचलं सातारा जिल्ह्यात. ते 4 वाजेला ज्ञानेश्वरी सांगायची. किती वाजेला? तुम्ही बोर नाही ना झाले अजून? तसं आपल्याला 1च्या पुढे जायचं नाही अजिबात. अगदी वेळेत म्हणजे वेळेत. बाबा नको वेळ कोणाची. दादा महाराज नावाचे संत होऊन गेले सातारा जिल्ह्यात. ते 4 वाजेला ज्ञानेश्वरी सांगायची. कितीला? 4ला. 4ला त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला 400 लोक यायचे. विशेष आहे. एकदा एक माणूस ते मंदिरातच झोपायचे. मग ते झोपले असे का ग्रंथ बाजूला जायचा. उठल्या उठल्या ज्ञानेश्वरी सांगायला बसायचे डोळे चोळत. स्नान नाही, प्रातर कुठला विधी नाही, लघुशन केला नाही. ज्ञानेश्वरी सांगायची मग विधी करायची. एक माणूस त्यांना म्हणतो का हो तुम्ही ज्ञानेश्वरी गोड सांगता पण स्नान न करता सांगता, याचा मला राग येतो. तुम्ही आंघोळ करून ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे. दादा महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, मी ज्ञानेश्वरी गोड सांगतो पण स्नान न करता सांगतो, याचा राग येतोय ना? मग ऐक बाबा, ज्ञानेश्वरी माझी माय आहे आणि आईचं दूध प्यायला लेकरांना आंघोळच केलेली असली पाहिजे, असा कुठं जगाचा नियम नाही. याला म्हणता संत म्हणती तेथे भाव. आपण नाही जात संतांच्या दिशेनं. रागात जाऊ माणूस, प्रेमानं जाऊ त्याचं भलं होतं. किती विश्वास. चला 2 मिनिट रामायणात. ज्यावेळेला भगवान श्रीरामचंद्र वनवासात आहेत पंचवटीत, आणि तिथं पान गोळा केलं आणि झोपडी बांधली. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते तेरा जोड़े जाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. पान गोळा केलं झोपडी बांधली. भगवंत म्हणता सीते मी म्हणत होतो तुला येऊ नको. ते म्हणे मालक निरोप कसला माझा घेता जेते राघव तेथे सीता जिथे राघव तेथे सीता. अरे नवऱ्याच्या अपमानात नाही, नवऱ्याच्या गरिबीत नाही, आणि नवऱ्याच्या आजारपणात जी बाई सोबत नाही तिला पतिव्रता कसं म्हणून घेता येईल? सुखाच्या काळात अयोध्येच्या राजवाड्यात जीवन जगायला आली नाही, रामचरणाची सेवा करायला आलेली जानकी ही राजा दशरथाचे जसे संस्कार तुमच्यावर आहे मालक, रघुकुलाचे, अजराजाचे, खटवांगाचे, दीर्घबाहूचे, तसे मिथिलेचे, जनकपुरीतले संस्कार घेऊन जन्माला आलेली मी पोरगी आहे. कशी राहू घरात? पान गोळा केलं, झोपडी बांधली. मग तिथं अनेक प्रसंग रामायणातले खूप गोड आहे. एक दिवस सगळे पशु पक्षी सीतामाईच्या दर्शनाला आले, सगळे प्राणी जगातले. नाशिकमध्ये सीतामाई पहुडलेल्या होत्या. दुपारची वेळ आहे, झोपलेल्या आहे वामकुक्षी करता. हवेच्या झोताने मैयाचा पदर उडाला. तो पदर उडता बरोबर सगळे प्राणी पाहत होते. त्या प्राण्यांना दया यायला लागली, कारण पशु पक्षी स्त्रीच्या इज्जतीला सलाम करणारा हा प्रदेश आहे, हा देश आहे. इथं प्राण्यांना सुद्धा कळतं स्त्रीच्या इज्जतीचं रक्षण केलं पाहिजे. तो पदर उडता बरोबर त्या कासावीस व्हायला लागल्या. मादीच्या जातीतल्या सगळ्या, त्या पक्षाच्या जातीतले सगळे ते प्राणी, मोर असेल मोरणी, कोल असेल कोलिनी, सिंह असेल ती सिंहीण, त्यांना कळायला लागलं पशु काय पाप पुण्य जाणती, पण सीतामाई होती ते. नाथ महाराज वर्णन करतात, नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, आकार उकार मकार भेद मावळला. देवीकडे जाताना, भगवतीकडे जाताना हा भेद शिल्लक राहत नाही. योगियांचे ध्यान पै विश्रांती आदी शक्ती म्हणती तुम्हाला गी. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, आकार उकार मकार भेद मावळला. अहम कोहम सोम प्रकार तुमचा प्रकार वेदशास्त्र सार तुम्ही जाणा. अनुग्रह कृपेचा मज लागी तो द्यावा, एका जनार्दनी करावा कृपा पात्र. नाथांचा अभंग आहे भगवतीचं वर्णन करणारा. ही शक्तीचं अधिष्ठान आहे जानकी माता. हिचा पदर उडाला, सहन नाही झालं त्यांना, पण पुढे पहारा देतो ते लखनजी. त्या लखनजीचा राग या सगळ्यांना आला. भगवंताला डोळा लागलाय पण काय यालाही दिसत नाही का? असं कोण म्हणतंय? ते प्राणी. कुठं म्हणताय? मनात, हे अंतरंगात चाललंय सगळं. भगवंताला जाग आली, तो अंतरंग पाहला. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवंत म्हटले, अरे राम 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 राम,
काय माझ्या भावाबद्दल यांनी विचार केला. लखनजी उभे आहे. भगवंताने का सुंदर पोपटाचं रूप घेतलं आणि चोचीत पदर धरला आणि तो खोचला. उडून नाही गेला तो पोपट, समोरच्या वृक्षावरती बसतोय आणि पहारा देत उभ्या असलेल्या लखनजीला विचारलं. मला असं वाटतं देवानं ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं असावं आणि ज्ञानोबाईंच्या ओवीतच विचारलं असावं. जैसा मीना ते देखोनी बकू का निदाना ते रंकू श्री देखोनी कामको प्रवृत्ती धरी भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नानाचार गौरव सुकुलिनाचे जल देखत सुजता उपजे कामिनी देखत का शस्त्र देखत यो सा उपजे साधु देखत राम कबीरा साधू देखत राम. हे सगळे नियम तुम्हाला लागू करायचे का लखनजी? जसं स्त्री पाहिली की पाप्याचं काम वाढतो म्हणे, तुम्हाला नियम लागू करायचे? लखनजीच्या डोळ्याला धारा लागली आणि त्यांनी दिलेलं उत्तर आहे. माता यस्य पतिव्रता पिता यस्य सुचिरभूतो. ज्याची माय पतिव्रता आहे आणि ज्याचा बाप सुचिरभूत आहे आणि ज्यांच्या अंतःकरणात माझ्या मोठ्या दादाचं नाव आहे, त्यानं बाई हो नाही हो, वेश्या पाहिली तरी त्याचं थोडे हालत नाही का? कारण माझा दादा सांगतो तेच माझ्या जीवनाकरता प्रमाण आहे. माझा दादा माझं सर्वस्व आहे. माझ्या दादासोबत आलोय, माझं नाही वाटोळ होणार. लखनजींचं कौतुक झालं. सगळ्या पशुपक्ष्यांनी सन्मान केला लखनजींचा. पुढे असं झालं, साधूच्या आश्रयात पहाऱ्यात जोपर्यंत सीतामाई होत्या तोपर्यंत ठीक चाललं होतं त्यांचं. पण ही घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी रावण साधू बेश में आया भूकने मुझको बहुत सताया कृपा करो यह धर्म का काम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रावणानं सीतामाईला पळवलं. चला, प्रसंग मोठा आहे, मी धावता सांगतो. मला मुद्दाही संत म्हणत इथे ते भाव. आता इथून देवाची वाच्यता गेली. काही घडलं की भानावर येऊन सगळ्यांच्या शंकेचं निरसन करणारी परमात्मा संदेहात बुडाली. सीता 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 करायला लागले. कळत नव्हतं सीता कुठे. त्यांच्या कानावर शबरीचा आवाज आला. ते शबरीच्या आश्रमात गेले आणि तिला भगवंताने विचारलं, शबरी माझी सीता दिसली का ग तुला? सांग ना माझी सीता कुठं भेटेल. तुमचं गाव कोणतं? नेकनूर. तुम्ही आमच्या गावचे ते शामराव पाटलाला ओळखता का? असे उंच ठेंगणे, काळेशे गोरे शेंगती. ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला हा बाबा म्हणतो सांग माझी कुठं भेटेल. ती शबरी होती. ती म्हणे सरळ जा देवा, वानर भेटेल त्याला भक्त बनवा, सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा, वाली भेटेल त्याचा वध करा, तुम्हाला तुमच्या बायकोचा पत्ता मिळेल. भगवंत सगळंच केलं. मारुतीराय भेटले, भक्त बनवलं. सुग्रीव भेटला, मित्र बनवलं. आणि वाली भेटला, त्याला मारलं. मरणाऱ्या वालीने देवाला विचारलं, प्रभू मी मरणार आहे. मारायचं वाईट वाटत नाही रे, जीवन तुझं आहे, पण तुमच्या रघुकुलाचा आदर संपून मरणार आहे. तुमच्या कुळाचा आदर केला आम्ही, तुम्ही निरपराधावर दया करणार तुमचं कुल आहे. अरे माझी काय चूक आहे? तुझी बायको परत मिळावी म्हणून मला मारतो. परत तुझ्या बायको करता जर मला मारत असशील तर माझ्या भावाशी मैत्री करतो. देवा तुला व्यवहार कळत नाही आणि तुला परमार्थही कळत नाही. तुझी पत्नी परत मिळावी म्हणून जर तू मला मारत असशील आणि याच्यावर बायको परत आणण्याची जबाबदारी सोपवत असशील तर विचार त्याला, त्याची बायको कुठे? जर स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही देवा, तू तुझी बायको काय आणून देईल रे परत? तू मला का मारलं त्याचं उत्तर दे. मी तसा मारणार नाही, तुझं उत्तर ऐकून मारणार आहे. देवानं जे उत्तर दिलं ती मला इथे अपेक्षित आहे. भगवंत म्हणतात तुझा हाच प्रश्न आहे ना, मारुतीरायाशी भक्ती, सुग्रीवाशी मैत्री आणि तुझ्याशी वैर का केलं? मलाही माहिती नाही रे का केलं. फक्त महर्षी वाल्मिकी म्हटले कर आणि शबरी म्हटली कर म्हणून केलं. मी देव जरी असलो गळ्या तरी संत म्हणती तेथे भाव. आमच्या जगण्याचं सूत्र संत आहे. अरे बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतो दावेन नामा म्हणे. जर जगाच्या मालकाला संतांवर विश्वास ठेवून पुढे जावं लागत असेल, नेकनूर वासियांनो तुम्ही सुद्धा ठरवा
इकडं तिकडं तुमच्या मार्गाला चावल देऊ नका. तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात घरी जाता बरोबर ज्ञानेश्वरी द्या अर्धा तास. कीर्तनात बसलेल्या सगळ्या माता माऊल्यांना विशेषतः प्रार्थना आहे, संत म्हणती तेथे भाव या करता तुम्ही तुमच्या मुलींकडे ज्ञानेश्वरी द्या. ज्या दिवशी नेकनूर मधल्या पोरीचं लग्न लागेल त्या दिवशी तिनं 5 ज्ञानेश्वरीचे पारायण केलेले असावे या मताचा मी आहे. ज्या दिवशी नेकनूर मधली पोरगी तुम्ही बिद्या कराल, मंडपातल्या बायांनी ऐका संपत आलंय कीर्तन, त्या दिवशी तुमच्या नवरदेवाच्या आईला, तुमच्या पोरीच्या सासूला तुम्ही म्हणा, बाई थांबा थोडा वेळ, मी घरात, तुम्ही घरात पळत जा. नेकनूर मधली बाई घरात पळत जावी कुठं? देवघरात. देवघरात ठेवलेला वेल्वेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा आणि गाडीत बसलेल्या नवरदेवाच्या आईकडे, तुमच्या पोरीच्या सासूकडे द्या आणि म्हणा, बाई ही नेकनूर मधली पोरगी, भली ही गरीबाची असेल, भली ही फकीराची असेल, ही गरीबाची पोरगी तुमच्या घराची सून होते, आम्ही काही देऊ शकत नाही तुम्हाला, पण स्वामीजींच्या दरबारात ज्ञानेश्वरीचं पालन करणारी लेख तुमच्या घरात येते, नांदाला हे विसरू नका. आमची पोरगी तुम्हाला काय दिला मला माहिती नाही, पण माझ्या पोरीनं जिला मायबाप, ज्या स्वामीजींना मायबाप मानलं, माझी माई स्वामीजी आणि माझा बापही स्वामीजी, ती पोरगी तुमच्या घराचं गोकुळ करेल. कारण माझ्या पोरीनं स्वामीजींच्या दरबारात ज्ञानेश्वरी वाचले हो, आणि स्वामीजींच्या दरबारात केलेली संतांच्या शब्दाची सेवा कधी व्यर्थ जात नाही असं उत्तर देणारी माय कीर्तनात बसलेली असावी. त्याकरता हा खर्च आहे, हा कष्टाचा पैसा आहे, आपला घामाचा पैसा आहे. कानाला बरं वाटावं आणि तुम्हाला माना डोलवत्यावं याकरता नाहीये, आमच्या मोठ्या पाकिटाची व्यवस्था व्हावी याकरता नाहीये. जरा अंतरंगात शिरा. आपल्या बाप दादांनी स्वच्छ सांभाळलेली परंपरा आहे, तुमच्या लेकरांचं, तुमच्या पोरांचं भलं करणारी परंपरा आहे. इथं खऱ्याचा बाजार है, चुतो के बाजार में फतोर का व्यापार करना दुनिया का काम है, संतो का नाही. किती दिवस चालू द्यायचं आता, किती दिवस डोळे झाकायचे, किती दिवस समोरच्याकडे पाहायचं, हसायचं, चेष्टा करत राहायची. बाजार झालाय बाजार. आपल्याला प्रार्थना आहे तुमच्या पोरांना ज्ञानोबाऱ्यांकडे आणा. इथं नाकाला गालाला तोंड वाकड काढून फोटो काढणाऱ्या बऱ्याच पोरी हिंदुस्थानात, पण हातात भगवान महादेवाला घेऊन फोटो काढणारी या देशात बाई झाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी. देवाशिवाय जीवन नाही जगलं. अरे कुंकुवाशिवाय जीवन नाही जिजामातेचं, डोक्यावर पदराशिवाय जीवन नाही प्रतिभाताई पाटलांचं. 16व्या वर्षात साडी नेसली, आमच्याच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या. वयाचं 71वं वर्ष सुरू झालं, देशाच्या राष्ट्रपती झाल्या. कोण म्हणतं संत चरित्राकडे गेलेल्या महिला, संतांकडे गेलेले पुरुष? अरे यात सगळे शिकलेले लोक आहेत, काही काही पीएचडी झालेले आहेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मी स्वतः शिक्षकी पेशातला माणूस आहे. मी माझं स्वतःचं न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल चालू केलं होतं माझ्या गावात. तुम्ही जरा माहिती घ्या. मी माझ्या गावात आम्ही गड घातली भैया साहेबांना, खडसे साहेबांना. नाही म्हटलं स्वतःचं कोविड सेंटर चालू झालं पाहिजे. वारकऱ्यांकडे कोविड सेंटर चालू केलं होतं. बाबा काय नाही करू शकत, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे म्हणणाऱ्याचं भलं होतं, फक्त आपला तितका विश्वास संतांवर पाहिजे. अरे कर्जबाजारी झाला माणूस तरी देवाला दयावून आपल्या संतांचं कर्ज फेडण्याचं काम आपल्या देवाने केलं. तुम्ही वाचा ना चरित्र. फक्त संतांच्या मागे जाणाऱ्यांचं भलं झालंय. कोणाचं? संतांचा करिता बरवा, संघ संतांचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथेचा लावा, उगवा वासना निघाल, पंथ तो सुपंथेचा लावा, उगवा वासना निघाल. संघ संतांचा बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. हा जो संघ आहे, इतर संघ तुझा आता संघ तो तो होय बाधक, संघात संजायते कामात, कामात क्रोधो विजायते. पण हा संघ तुमचं भलं करणारा संघ आहे. तुम्ही याकडे जा, याकडे जा. संतांचं जीवन वाचा ना तुम्ही. अहो नाथ महाराजांवर एकदा 700 रुपयाचं कर्ज झालं. चला संपत आलंय माझं कीर्तन. 700 रुपयाचं 1200 कर्ज मी नाथांच्या घरी, 700चं कर्ज झालं. श्रीखंड्याला विचारलं, का रे श्रीखंड्या कसं होतं आपलं? बजेट नाही आपलं, आता भागत नाही आपलं. अरे राम 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 राम, बजेट नाही? बर 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 बर. आता कोणी उधारही देणार नाही, कर्ज देणार नाही, पण पंक्ती बंद करू नका, लोकांना वाटप बंद करू नका. पंक्ती दररोज पंचपक्वानाच्या नाथांच्या वाड्यात पैठणला. ज्याचं कर्ज झालं तो सावकार महाराजांच्या गदारात आला.
तो राजा होता. तो म्हणे महाराज तुमची परिस्थिती डब गायला आलेली दिसते, माझे पैसे बुडायचे आत तुम्ही देऊन टाका. कारण त्याला जो यायचा तो सांगायचा डुबले, अरे रुपया परत भेटत नाही तुला. लोक काही सोयीचे आहेत का महाराज? नाथ महाराज म्हटले का हो, भले अडचणीत आले दारात, थांबान वर्षभर, गारपीट झाली, पाऊस पडला, पीक येणार नाही हातात. तो म्हणे मी थांबवू शकत नाही, तुम्ही पैसे द्या. नाथ महाराज हात जोडायला लागले, तुम्हाला पाया पडतो तुमच्या, पण थोडे दिवस थांबा, खरंच पैसे नाही घरात. त्यांनी काय करावं महाराज, शपथ घातली नाथ महाराजांना, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, तुम्ही जर माझे पैसे दिल्याशिवाय, माझं कर्ज चुकतं केल्याशिवाय अन्नाचा कण सेवन कराल तर. नाथ महाराज आता पांडुरंगाची शपथ घातल्यावर अन्न कसं रे बाबा, या नाथांचा शब्द आहे, तुला अन्न नाही गड्या, अरे पाणी सुद्धा घेणार नाही. अन्न पाण्याचा त्याग केला. आता नाथ महाराज अन्न घेत नाही म्हटल्यावर गिरिजाबाई घेतील हो. गिरिजाबाई अन्न घेत नाही, नाथ महाराज घेत नाही, शिरखंड्या घेईन, चूल नाही पेटली घरात, सगळ्यांना उपवास, कोणी अन्न घेईना घरी. परिस्थिती बदलली की जवळची माणसं निघून जातात. तरी नाथ महाराजांचं भजन चाललेलं, ध्यान चाललेलं, गड्यात केसारी बांधली, गुडघ्यापर्यंत धोतर घेतलं, कशी बशी टापर बांधली डोक्याला, आणि रात्री दरवाजा वाजवला राजाचा, सावकार उघडा दरवाजा. इतक्या रात्री उघडला दरवाजा आणि पाहिलं, का हो नाथांचा नोकर आहे, पैसे घ्या तुमचे. इतक्या रात्री? हो. तू इतक्या रात्री काय द्यायची गरज आहे, तुम्हाला गरज वाटत नाही, पण तुम्ही ज्या महात्म्याला शपथ घातली त्यांना अन्न नाही खाल्लं. उद्या सकाळी द्वादशी आहे, पारणं सोडायला लावतो त्यांना, एकादशीचा दिवस होता. सकाळी त्यांना ताट वाढून देतो माझ्या हातानं, घ्या बुवा करा लवकर हिशोब. त्या आवाजानं त्याची बायकोही जागी झाली होती सावकाराची. वया काढल्या आणि हिशोब लिहिला. बरोबर पैसे तितकेच, पैसे मोजून घेतले. बायकोला समजलं. ते म्हणे अहो तुम्हाला काही कळतं का काही, ज्यांच्या चरणावर अख्खं विश्व लोटांगण घालतं त्या नाथांना तुम्ही पैसे मागावे, आणि पांडुरंगाची शपथ कोणाला घातली तुम्ही ती शपथ? आपल्या सत्यानाश होईल, पत्तीला पालो राहणार नाही, आपल्याला कपडे सुद्धा राहणार नाही, आपल्या पोरांना घालायला. साधूची चेष्टा करू नका, साधूचा अंत पाहू नका. संत क्षमाशील आहे मालक, कमीपणा घ्यायला शिका, जा नाथांच्या वाड्यात. हे डोकं ठेवा नाथ महाराजांच्या पायावर, ते शांती ब्रह्म आहे, दया येईल त्यांना तुमची. शपथ नका घालायला पाहिजे होती मालक, पांडुरंग त्यांचा जीव की प्राण आहे, कशी शपथ घातली हो, तुम्हाला कशी दुर्बुद्धी झाली. बायकोने गळ घातल्यावर तो म्हणे मला गेलं पाहिजे. गेला दारात नाथांच्या. नाथ महाराजांनी वाड्यात घेतलं, का हो सावकार देतो ना, काळजी करू नका, देतो ना. नाही महाराज चुकते झाले, पैसे येऊन पोच झाले. सावकारानं पावती दिली होती त्या नोकराला, पैसे भेटले, पैसे दिले महाराज, तुमचा नोकर आला होता. माझा नोकर? अहो मी पावती दिली, शोधा तुम्ही पावती. आता शोधायला दुसरं काय होतं? काय आश्चर्य नाथ महाराजांच्या चरित्रातलं, दुसरं काहीच नव्हतं. नित्य पारायणाची ज्ञानेश्वरी होती शोधायला. उघडली ज्ञानेश्वरी, नुसते पानं पलटले, पावती दिसली, सही केलेली, पैसे पोच पावलो. त्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीला मस्तक टेकवलं नाथ महाराजांनी. सावकार म्हणे महाराज माफ करा बरं, आमची बायको खूप चिंतेत आहे. तिने नाथ महाराज रागवले तर आपला सत्यानाश होईल बुवा, वाटोळ होईल. नाही ना रागवले महाराज, पैसे मागायला खरंच आलो, पण एवढ्या रात्री काय पाठवायची गरज होती हो नोकर? नाथ महाराज म्हणता अरे मी नोकर पाठवला नाही, तो नोकर झाला. एकोबाची ऋण फेडी ऋषिकेशी, सावशी गर्भवा ऋषी सोशी. एकोबाची ऋण फेडी ऋषिकेशी, अंबर ऋषी सोशी. एकोबाच ऋण फेडी ऋषिकेशी,
संतांचं जीवनच इतकं पुनीत आहे की भजनाच्या आधारावर सामान्यात व्यवहारातलं सुद्धा कर्ज देऊ ठेवत नाही. अरे जर नाथांचं कर्ज भरायला देव येत असेल तर आपल्या घरातली निदान लक्ष्मी सांभाळायला येणार नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आपला विश्वास कुठे आहे महाराज? भाव धरुणी भाव धरुणी मुखे आपण सांगे तो श्री विष्णू मुखे आपण सांगे तो श्री विष्णू. भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी देवाकारणे भाव तस्मत द्यावे नलगी फार सेवित झाली एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हातगा. अरे कशाला बिघडवता जीवनाचं सूत्र? देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवणाऱ्याचं भलं झालं. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नव्हतं रणजित महाराज आपलं. त्यामुळे आमची वेळ संपत आलीये. वेळ संपली लगेच कीर्तन संपवतो. अहो बरेच माणसं झाली या देशात. तुम्ही नीतू मानके नावाचं नाव ऐकलं असेल. एक देव न मानणारा माणूस होऊन गेला. हृदयाची सर्जरी करणारी नीतू मानके. हार्टचं स्पेशलिस्ट होते नीतू मानके. हृदयाची सर्जरी करावी. वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाची सर्जरी त्यांनी केलेली. त्यांना सरकारने पुरस्कार घोषित केला आणि पुरस्कार सोहळ्याला निघाले घरून. असंच वादळ सुटलं होतं. पाऊस चालू झाला होता. मध्यावधीत वादळ सुटलं पण ते म्हणले पुरस्कार सोहळ्याला पोहोचायचंय. गाडीत बसले निघाले. 160 वेगात गाडी चालत होती पण पावसाच्या त्या वेगाने गाडीला आवर घातला. वादळ वाढत गेलं. ड्रायव्हर म्हणे फार वादळ जोरात आहे. वाहनं रस्त्यात थांबलेली आहे. कसं करू आता? चल चल जाईल तोवर. हो झाडं पडलेली रस्त्यात. ट्रॅफिक जाम झालं. गाडी पुरस्कार सोहळ्यापर्यंत मंगल कार्यालयात जाऊ शकत नव्हती. त्या सभागृहात पोहोचू शकत नाही. नीतू मानके हुशार खूप करण्यात एक नंबरचा माणूस पण देव मानत नव्हते. संत मानत नव्हते. ज्ञानोबारे तुकोबारे म्हटलं की चीड यायचं त्यांना. पण काय देव एखाद्याच्या हातात कला देऊ टाकतो. तो ड्रायव्हर म्हणले साहेब पुढे गाडी जात नाही तुम्ही खाली उतरा आणि एखाद्या मोटरसायकलवर बसून त्या सभागृहाला जा. खाली उतरले कोणी ओळखीचं भेटतंय की काय. हेल्मेट घातलेला एक माणूस त्यांना विचारतो तुम्ही नीतू मानके ना? हो हो नीतू मानके. बसा माझ्या गाडीवर. कुठं पोहोचवायचं मी पोहोचवतो. तुम्ही कोण? साहेब माझ्या बापाचं ऑपरेशन केले तुम्ही 5 वर्ष झाले. तुमच्या हातातल्या कलेनं माझा बाप जिवंत आहे. बसा बसा. गाडीवर बसवलं. नीतू मानके निघाले. प्रवास चालू झाला. गल्ली बोळातून पाणी इतकं वाढत होतं की त्या गटारीने नद्यांचं रूप घेतलेलं. शेवटी समजलं मोटरसायकल सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. जहान आहे तो जहान आहे. डॉक्टर म्हटले गाडा त्या समोरच्या दारा पुढे गाडी लावा. जहान आहे तो जहान आहे. 1000 पुरस्कार संपादित करेल मी. आधी प्राण वाचला पाहिजे. समोरच्या दारा पुढे गाडी लावली. दरवाजा वाजवला. दरवाज्यात 40 ते 42 वर्षाची महिला दरवाजा उघडायला आली. त्या दोघांना आत घेतलं. बसायला आसन दिलं. दरवाजा बंद केला. ती बाई म्हणे साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही. फक्त पाण्याच्या भीतीने माझ्या घरात आले म्हणून तुम्हाला आत घेतलं. माझ्या हातात आरतीचं ताट आहे. मी ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीच्या 50व्या गाते. संध्याकाळी ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ म्हणते आणि हरिपाठ झाला की देवाची आरती करते. माऊलींची आरती करते. माऊलींची आरती झाल्याशिवाय मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. चहा नाही कॉफी नाही काही नाही. आरती होऊ द्या तुम्हाला देते. पुराणातलं नाही तुम्हाला काही वर्षापूर्वीची घटना सांगतोय. ती बाई आरती ओवाळायला लागली. आरती सुरू झाली आणि त्या बाईचं पाळण्यात झोपलेलं पोरग रडायला लागलं. डॉक्टरांचं लक्ष त्या पोराकडे गेलं. आकांत करत होतं ते पोरग. रडत होतं. रडणारं पोरग डॉक्टरांनी पाहिलं. न राहून डॉक्टरांनी त्या बाईला थांबवलं. बाई काय देवाची आरती ओवाळत बसल्या. लेकराला घ्या. तुमच्यासारखी निर्दयी माय नाही पाहिली मी दुसरी. त्या पोराला गरज आहे तुमची. काय आरती करता देवाची? घ्या त्या पोराला. त्या बाईनं आरतीचं ताट खाली ठेवलं. ती बाई डॉक्टरांना म्हणते साहेब
तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, पण मी त्या पोराची माय आहे. त्याला कोणत्या वेळेला काय लागतं साहेब हे तुमच्यापेक्षा जास्त कळतं मला. मी जन्म दिलाय त्याला. हे जे जन्माला आलेलं पोरग आहे साहेब, हे माझ्या विवाह उत्तर कालावधीत 22 वर्षाने झालेलं पोरग आहे. मला मुलबाळ नव्हतं. मी प्रार्थना करायची सावळ्या विठुरायची, देवा अरे स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर एकदा आई बनण्याचं सौभाग्य पदरी घाल. या पुरुषांचं काही नाही रे, पण या बायांचा त्रास मला सहन होत नाही. बारशाला नाही, हळदीला नाही, कुंकवाला नाही, कोणी बोलवत नाही रे देवा. 22व्या वर्षात देवानं माझ्या घरात पाळणा हलवला. हे लेकरू जन्माला आलं साहेब, पण साहेब हे जन्माला आलेलं पोरग हृदयाच्या आजाराचं आहे. त्याच्या छातीला होल आहे, छिद्र आहे. डॉक्टर हसायला लागले. मग काय आता आजार बरा करून मागता का बाई? नाही हो साहेब, पण हे हृदयाच्या आजाराचं पोरग मला देवाने दिलं. हे मी 4 डॉक्टरांकडे घेऊन गेले. ते 4 डॉक्टर म्हटले करू तुमच्या पोराचं ऑपरेशन करावं लागेल. मी म्हटलं करा. ते म्हटले डॉक्टर बाई ऑपरेशन करावं तर लागेल, आम्ही करू शकतो, पण आमच्या हातून जर ऑपरेशन केलं ते पोरग मरण्याची शक्यता आहे, कारण हे कमी ताकदीचं आहे. मग डॉक्टर आता माझं पोरग वाचणार नाही का हो? वाचल ग बाई, पण माई तुझं पोरग नीतू मांडके नावाच्या डॉक्टरकडे ने आणि त्या डॉक्टरला म्हणा याचं ऑपरेशन कर. नीतू मांडके नावाच्या डॉक्टरने जर तुझ्या पोराचं ऑपरेशन केलं बाई, तर तुझ्या देवाची कृपा होईल तुझ्यावर. तुझं पोरग 100% वाचेला विश्वास आहे आम्हाला. साहेब आजार बरा करून मागत नाही, पण या गरीबाच्या मायेला कोण दाखवून देईल तो नीतू मांडके. पण ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वर विश्वास ठेवणारी ही माऊली आमच्या सावळ्या विठुरायाला प्रार्थना करते, देवा वैज्ञानिक युगात देवा तुझ्यावर विश्वास नसणारी बरेच असतील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. एक कोणताही तो नीतू मांडके दाखव बाबा, त्याच्या पायावर पोरग घालेल आणि त्याला म्हणेल अरे पैसे कुठेही भेटतील. या गरीबाच्या मायची दुवा घेण्याकरता या पोराचं ऑपरेशन कर. गुडघे टेकवले त्या माणसानं, हात जोडले. बाई याच देहाला नीतू मांडके म्हणता. आधी तुमच्या पोराचं ऑपरेशन, नंतर पुरस्कार. ज्या पोराचं ऑपरेशन केलं ते पोरग पुण्यात जिवंत आहे, पण ऑपरेशन करणारी नीतू मांडके हार्ट अटॅकने गेली. नीतीचा खेळ आहे. देव न मानणाऱ्या माणसाचं सुद्धा नाव कीर्तनात घ्यावं लागतं, आणि देव मानणाऱ्या बाईला 22 वर्ष थांबून लेकरू मिळतं. प्रार्थना करून वैज्ञानिक युगात सुद्धा देवाला नीतू मांडकेची भेट करून द्यावी लागते. कोण म्हणतं वैज्ञानिक युगात देव नाही, सहकार्य करत नाही? अहो तुम्ही संत म्हणतील त्या हिशोबाने चला, एक दिवस देव तुमच्यावर कृपा करील. कोणाकोणावर केली ऐका उभ्या. प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची ऊन कोण जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी. या लागी मज त्यांची आवडी ती गाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वनाप्रती काय विषय आसक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी काय ती सोडी की ओळी. त्यांचे उचिष्ट मी कवडगिडी प्रेम सम्मिडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे त्यांचे बेमटे सोशे नेगे. पितो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगे पांगलू. काय माझी क्षीण झाली शक्ती त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोयी श्रीपती पोकितो. मी काय अन्नासी दुकाळलो तो यज्ञपत्न्यासी मागो गेलो. मी तो भावार्थाचा भोकेलो प्रेमाच्या पावलो पाहुणेरा. मी प्रेमाच्या बाजारात विकल्या जाणार आहे, भावनेच्या बाजारात विकल्या जाणार आहे. आणि ज्यांनी मला त्या बाजारात विकत घेतलं मी त्यांच्याजवळ राहतो का? कारण त्यांच्या जीवनाची भूमिकाच ही आहे. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. का भावशीळ का हृदय निर्मळ? याच्याकरता पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. आणखी विशेष विधी निषेधने नती. ती विधी निषेधामध्ये पडत नाही. हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे आणि याच दिवशी दळण दळलं पाहिजे आणि या दिवशी विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत. हे जरी सूत्र असलं तरी विधी निषेधाला थांग पत्ता न लागू देणारी आमची संत आहे. का हो येतच नाही आम्हाला स्वरताल नाही. मग काय स्वरताल ज्याला कळत नाही त्याने स्वामीजींच्या दरबारात येऊ नये. अरे येऊन बघ, नुसता बसून राहा ऐकत राहा, कधीतरी तुझ्यावर कृपा होईल. ज्याला हेच येतं तेच येतं, याच जातीचा याच पातीचा याच धर्माचा याच पंथाचा, हे काय बाकीचे काढून देतं का आता राज्याच्या बाहेर देशाच्या बाहेर? नाही नाही, कट नट यावे शुद्ध होऊन जावे. विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. संत जे सांगतात त्या दिशेनं तुम्ही जर गेलात तर तुमचं भलं होईल. आणि जर एक निष्ठा धरुणी चित्ती हे सूत्र तुम्ही विसरलात तर तुमचं वाटोळ सुद्धा होईल. प्रमाण सुद्धा आहे आपल्याकडे. काय
जरा सगळ्यांनी हट्ट केला म्हणून म्हणतोय, नाही तर ते मला आता काही पिंगळा म्हणता म्हणता कीर्तनकाराचा फार मुंगळा व्हायला लागला. पण ते पिंगळा काही आमचा नाच सोडणं ते. हो हो, मला माहिती आहे तुम्हाला तेच लागत होतं. तुम्ही ऐकावं आमचं ही संतांची भूमिका. ऐकत नसाल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काळ, दुसरा येईल, हे जरी नाही काळ. एक तारी वाजा सगळ्यांनी, एक एक. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून ये. बाबा भुजंगराव, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महादारी, बोली बोली तो देखा पिंगळा महादारी, बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा. महाद्वारे, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे भाई पिंगा गे, पिंगा गे भाई पिंगा. अवगा 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 दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे, दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे. नको 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 घालू पिंगागे, नको 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 घालू पिंगागे. वा 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 वा. नको 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 घालू पिंगागे, नको 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 घालू पिंगागे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. अवगा 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 दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे, दांगल दिगागे, अवगा दांगल दिगागे. ही सगळी प्रकरण आपल्या संतांची. जेत जाना तुम्ही तेत जाना, टिपरीवराच्या गाईवर. जेत जाना तुम्ही तेत जाना, टिपरीवराच्या गाईवर. करोनी उचित, करोनी उचित, प्रेम घाली हृदयात. दान मागायाच, आलो दान मागायाच, दान मागायाच, दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरा बारी. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझा हे माझा मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवाणी. माझा मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवाणी. हे हम गया तो हम आ गया, हे मनगरा बारी, हे बदोनी बजने लागा, हे मकरा कैवारी. माझा माझा मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवाणी.
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. अरे निर्गुण 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 निराकार दादा माहूर माझे गाव. जगून 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 सांगावया आले यमाई माझे नाव. जगून सांगावया आले यमाई माझे नाव. बाबा हलताय म्हटल्यावर आपणही हल्लं पाहिजे सगळ्यांनी. वाजवा. हा हा हा. हाथ हाथ सब जन एक साथ. एक दौर फिरवी तो तुम्ही डोगो डोगो ऐका. दौर डौर 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 फिरवी तो तुम्ही डोगो डोगो ऐका. तुम्ही डोगो डोगो ऐका. तुम्ही डोगो डोगो ऐका. पिंगा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा. 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 स्वामीजींसमोरचं कीर्तन म्हणजे भजन. गाण्यातला आनंद. आपण नाचायचं गायचं उड्या मारायच्या. दररोज 10 मिनिट माणूस नाचला तर तो कोणाचाच द्वेष करत नाही. नाचणाऱ्या माणसाचं मन हलकं होतं ते द्वेषच करू देत नाही कोणाचा. पहा तुम्ही प्रत्येक घेऊन पहा. म्हणून वारकरी संप्रदायातली ही सगळी आम्ही जी मुक्ताबाईची लेकरं आहोत, माझ्या स्वामीजींची लेकरं आहे, आम्ही कोणाचा द्वेष करत नाही. का? आम्हाला माहितीये आमचे मायबाप स्वामी आहे, आमचं भलं करतील. आमच्या मुक्ताबाई कधी वाटोळ होऊ देणार नाही. हा गळ्यात आलेला टाळ आमची श्रीमंती आहे. हा टाळ आमचं कधी वाटोळ होऊ देणार नाही. अहंकाराला आम्हाला थराच हा टाळ देऊ शकत नाही. अरे हा टाळ स्वामीजींच्या गळ्यात आला. समाधीचे सुख सांगा मुवाळूने. समाधीचे सुख सांगा मुवाळूने. ऐसा याद करी आवे. ऐसा याद करी. या सुखाबरोबर कोणत्या सुखाची तुलना करता आता? समाधीचे सुख आम्हाला नकोय सांडा. आम्ही वळून टाकलंय ती. काय आता सुखाची? इथं सुख हे सुख. अरे या सुखाकरता देव सुद्धा तडफड 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 करतो. आणि हे सुख इथंच मिळतं. घरी करून राबर तुम्ही भजन. तुमचे पोरं म्हणतील आपला बुडा बिघडला, चलो बीड. इथं मोठे पण आहे भजनात. इथं टाळी वाजवण्यात मोठे पण आहे. चला 11:05 झाले. कीर्तनाची वेळ संपली. एक जाता जाता आपल्याला आवर्जून सांगतो, तुम्ही जर संत जीवनाकडे तुमच्या जीवनाचा प्रवाह नेला समजा, का गेलो आपण मुक्ताबाईकडे, ज्ञानोबाऱ्यांकडे, स्वामीजींकडे, तर तिथं काय मिळतं? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो जाईल मोक्ष पदा सायुज्य संपदा पावेल. अहो मोठ्याकडे गेलं की माणसाला मोठं मिळतं. कोणाजवळी बसू नये. कोणाजवळी बसण्यात काय अर्थ आहे? माणूस कोणाजवळी आपला कालावधी घालवता. जो मोठा आहे तो सर्वस्वाचं दान करतो. हे जगातले जेवढे मोठे आहेत ना हे दान करू शकतात, पण सर्वस्वाचं नाही. परवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मी आम्ही जवळजवळ 3-1 तास सोबत होतो. असं तुम्ही गृहीत धरा.
मी देत होतो बाबा ठोकून, पण लोक हुशार इथले. ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला म्हटले, महाराज खूप चांगलं काम आहे तुमचं. म्हटलं धन्यवाद भाऊ, तुम्ही आभारी, तुमचा तुम्ही दखल घेतली. तुम्हाला काही देऊ का? म्हटलं काय देत असेल? गाडी देऊ? आहे म्हटलं. घर बांधून देऊ? आहे. मठ बांधून देऊ एखादा? मुक्ताबाईचा वाळा आहे, भाऊसाहेब प्रल्हादराव पाटलांनी बांधलेला दत्त घाटावर. 314 वर्ष झाली तुमच्या जवळून मुक्ताबाईची पालखी जाते बरं का. बाबांना माहिती, बाबा येऊनही गेले इथूनच. या वर्षी बाबा आम्ही थोडासा बदल केला मार्गात, म्हणजे रस्त्याच्या कडेला जी गावं होती आजूबाजूला तिथं आता पालखी जाणार नाही. आणि बाबांच्या साक्षीनं सांगतो, इथं मोरगावची सुद्धा मंडळी बसलेली. आज काही मंडळी मुक्ताईनगरला होते. संस्थांचा आदेश, मुक्ताबाईचा आदेश मानून आपण शिरसावंदे मानावा. जिथं जागा मिळेल त्या जागेला आपल्याला संस्थेची सूचना येईल तिथं तुम्ही सेवेला या. कोणी हट्ट करू नका. तुम्हाला अनेक वर्ष मुक्ताबाईची सेवा घडते, अजूनही घडेल. संत जिथं आहे त्यांच्याकडे आपण जावं, कारण इतका मोठा समाज दिवसेंदिवस सगळं बदलत चाललं. रस्ता ओलांडून इकडे तिकडे आत जाणं, आणि काय मजा आहे 2 किलोमीटर आत जायचं पुन्हा रस्त्यावर यायचं. त्यामुळे 34 दिवसाचा प्रवास आता शक्य नाही, म्हणून ते थोडेसे मुक्काम अडचणीचे होते, ते काढले यावर्षी. संस्थांचा तो निर्णय आहे, त्याचं तुम्ही सगळ्यांनी स्वागत करावं, मी स्वागत करावं, कारण आपण सगळे संस्थेचे पाईक आहोत. तो काही एकट्याचा निर्णय नाही. चला, मग तुम्हाला देऊ काय? तुम्हाला शॉल देऊ का एखादी? असं कोण विचारतंय मला? मुख्यमंत्री. म्हटलं नाही साहेब, काही इच्छा नाही. तुम्हाला महाराज पैसे? नाही नाही. तुमच्या बायकोला साडी वगैरे देऊ का एखादी? नाही म्हटलं, ती बाहेरच्या साड्या बायका नेसत नाही. खरंच नेसत नाही हो. तुमची बायको तरी नेसते का कोणाच्या घरून आलेली साडी? आता लग्नाचं सीझन चालू आहे, कोणाची बायको लग्नातली साडी नेसते? मी माझ्या घरची साडी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली. मला आठवतं, माझं लग्न झालं, माझी सासरवाडी मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे जवळ आहे आम्हाला. माझ्या लग्नात माझी बहीण आली होती आमच्या सोबत. मग आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवाबरोबरच्या सगळ्या मुलींना साड्या नेसून देतात. माझ्या बहिणीला माझ्या सासूने साडी नेसून दिली महाराज. मग ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. पद्धतच आहे. आता मला ओवाळायला माझी आई, माझी मावशी, माझी आत्या सगळे आले. मी दरवाजात उभा, आमचं कूलर उभं, पाठीमागे माझी बहीण होती. आमची आई आली ओवाळायला. तुकाराम भाऊ, आमच्या आईनं ओवाळता ओवाळता मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं नाही, आमच्या बहिणीच्या अंगावरची साडी पाहिली. आमच्या आईला राग आला. आमच्या आई म्हणे, सुषमा ही साडी कोणी नेसवली? आमची ताई म्हणे, ते दादाच्या सासून. सोड म्हणे साडी, चव नाही त्या साडीला, नेसणारीला लाज नाही, नेसवणारीला लाज नाही, बदल ती साडी. अगं इकडून नेसून गेली, तीच चांगली होती. बापरे म्हटलं, आता पहिल्या दिवशी इतकं तापमान वाढवं असं मलाही अपेक्षित नव्हतं ना. आमच्या बहिणीने ती साडी सोडली आणि आमच्या आईकडे दिली. आमच्या आईनं त्या साडीची घडी घातली, ती साडी कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. लगेच मुलगा झाला नाही, 3 वर्ष झाले मग मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढे जरा. आमच्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी बाहेर काढली, आणि तीच साडी माझ्या आईनं माझ्या पोराच्या बारशात माझ्या सासूला नेसून दिली. आता आमची सासू लई बुद्धिवान बाई. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार आहे. गेल्या मे महिन्यात 9 तारखेला माझ्या घराची वास्तू शांती झाली. एवढा बुद्धिवान जावाय शोधला म्हणजे सासू काय साधी काय? पण इथल्या महिला काय शार्प महाराज, माइंड. आमच्या सासूतून तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही बापा इकडे? नाही तर द्या सांगून सगळे तिकडे. अहो बरोबर हसल्या. वास्तू शांतीला येताना आमची सासू साडी घेऊनच आली, आणि तीच साडी आमच्या सासून आमच्या आईला नेसून दिली बुवा. आता ती साडी आमच्या घरी पाहू, आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो. पण पुढचा कार्यक्रम येईपर्यंत साडी आमच्या घरी आहे. तुम्ही काळजी करू नका, माझं इकडे नाही येणं झालं पुन्हा तरी मी फोन करून या महाराज मंडळींना सांगतो, साडी गेली हो, तुमच्या डोक्यात साडी नको बा. काय देऊ महाराज तुम्हाला? शॉल नाही, सत्कार नाही, मठ नाही, गाडी नाही, काय देऊ असं कोण विचारतंय?
हा म्हटलं साहेब मी जे मागेल ते तुम्ही द्याल. अहो मागून बघा महाराज, तुम्ही मागाल ते देतो बघा बरं. हा मागा तुम्ही. म्हटलं साहेब मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या. तुमच्या जागेवर माझं नाव घाला गड्या एकदा, मला मुख्यमंत्री करा. करतील का हो? करतील का? तुम्ही नाही म्हणता याचा पुरावा तुकोबार आहे. का करणार नाही? अरे व्यवहारात मिळवलेलं पद तुकोबार आहे म्हटले कोणालाच द्यावं वाटत नाही. तुका मारे बाली देता देवी दान. भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. पदर नाही रे, लोटांगण घाल बाबा, लोटांगण. तरी मिळवलेलं पद कोणालाही या जगात देता येत नाही. याच्या उलट आहे माझ्या स्वामीजींचं. तू जा स्वामीजींच्या समाधीस्थळी, स्वामीजींच्या मठात जा आणि पवित्र मस्तक स्वामीजींच्या समाधीला लाव, चरणाला लाव. अरे मागायची गरज पडत नाही. कृपा कटाक्ष न्याहाळीले व्यवहारामध्ये मागून मिळत नाही आणि संताकडे न मागता सर्वस्वाचं दान मिळतं. हा फरक संप्रदायातला आहे. व्यवहारात जगण्यात पुरुषार्थ नाही आणि इथं येणार जीवनाचं स्वारस्य आहे, शेवट आहे, टोक आहे. म्हणून आपण संतांच्याच कडे जाऊन संतांचं महिमान जसं आहे त्या संतांच्या महिमानाच्या प्रेमात पडून आपली वाटचाल करावी. का करावी? अरे त्यांच्या प्रेमात कोण पडलं? स्वतःचं देवपण विसरून जगाचा मालक त्यांच्या प्रेमात पडला. याचा पुरावा श्री तुकोबाराय देत आहे सेवेला निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. पैसे बोला
संत म्हणती क्या बात है महाराज बाबा वाह. गब्बार कुमाई बोला बोला गब्बार कुमाई विठोबार कुमाई बोला कुंडली गोवर्धन श्री प्यारेलाल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माँ तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माँ श्री मुक्ताई माऊली ब्रह्मक निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली हे भारत भूता गणगण बोले श्री मुक्ताई माऊली मुक्ताई माऊली ओ मुक्ताई माऊली ओ मुक्ताई माऊली माऊली मुक्ताई माऊली माऊली मुक्ताई माऊली वेणाली कबरदार श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री आदि शक्ती सद्गुरु स्वामी महाराज की बाबांच्या चरणी प्रणाम करतो. संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना वंदन करतो. दोन महाराष्ट्रातले गोड पखवाज सेवक माझे भरतदादा, शत्रुघ्नदादा, इथं ओंकारदादा या सगळ्यांना नमन करतो. अंतःकरणपूर्वक आदरणीय नानासाहेब महाराज कदम, रणजितजी महाराज, आदरणीय दिनेश महाराज आणि माझे सगळे सहकारी श्यामबाबा आबांच्या चरणी प्रणाम करतो. आज जोगदंड भाऊ सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी सुद्धा वंदन करतो आणि झालेली सेवा या ठिकाणी विराम घेते. काही सूचना द्यायची असेल तर द्या. उठू नका, खाली बसा, खाली बसा. 2 मिनिट बसा. सगळ्यांनी सूचना विनंती आहे, खाली बसा. बंकट स्वामी महाराज फड परंपरेचा शिस्तभंग कुणीही करू नये. सर्वांना विनंती आहे. आत्ताच गोड असं महाराजांचं कीर्तन झालं.
कीर्तन चांग होय अंग हरिरूप या संतोक्तीप्रमाणे मुक्ताई भक्त मुक्ताई सेवक विशाल महाराज खोले यांनी गोड असं कीर्तन स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित केलेलं आहे. संस्थांच्या वतीनं त्यांचं ऋण व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवर्य बाबा आणि संस्थान त्याचबरोबर विश्वस्त मंडळी आणि अन्नदान कमिटी यांना विनंती आहे त्यांनी बाबांचा सत्कार करावा, खोले महाराजांचा सत्कार करावा. त्यानंतर या आजच्या आपल्या सप्ताहासाठी आवर्जून काही महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये परमेश्वर महाराज सोजे माजलगावकर यांचे देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दुसरे नामांकित कीर्तनकार अतुल महाराज शास्त्री यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे बीड जिल्हा अध्यक्ष हरिदास भाऊ जोगदंड यांची देखील उपस्थिती आहे. विशेष करून आजच्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक पठाडे बंधू भरत महाराज आणि शत्रुघ्न महाराज यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. मला वाटतं या दोन बंधूंसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे, त्यामुळं त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे. सुरुवातीला महाराजांचा सत्कार करण्यासाठी गुरुवारे बाबा आणि संस्थांचे विश्वस्त मंडळी अन्नदान कमिटी यांना विनंती आहे त्यांनी खोले महाराजांचा सत्कार करावा. त्यानंतर उद्याचं जे कीर्तन होणार आहे ते उद्याचं कीर्तन देखील असंच गोड असं कीर्तन व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचं उद्याचं कीर्तन होणार आहे. दुपारी भागवत कथा 1 ते 4 वेळेमध्ये समाधान महाराज शर्मा यांची गोड अशी भागवत कथा होणार आहे. त्या भागवत कथेचा देखील सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. दुसरी महत्वाची सूचना, बंकट स्वामी महाराज संस्थांनी कन्यादान योजना सुरू केलेली आहे. गरजू मंडळींनी त्यासाठी संस्थांचे विश्वस्त मंडळी, अन्नदान कमिटी आणि बाबांशी संपर्क साधावा. दुसरी महत्वाची सूचना आहे, स्वामी महाराजांच्या दरबारात 365 दिवस अन्नदानाची सेवा सुरू होणार आहे. पंक्तीसाठी ज्या ज्या अन्नदात्यांना अन्नदान करायचं असेल त्यांनी त्याचा संपर्क साधावा. यानंतर सोजे महाराज यांचा देखील संस्थांच्या वतीने सत्कार होत आहे. महाराजांना विनंती आहे त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. त्याचबरोबर आज गोड असं भजन, संगीत भजन आप्पा चव्हाण व सहकारी पुणे यांचं संगीत भजन झालेलं आहे. त्याचबरोबर 4 तारखेला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार पंडित यादवराज फड गुरुजी यांचं भजन होणार आहे. त्याबरोबर यानंतर जे उपस्थित भजनी मंडळ आहेत त्यांचा सामुदायिक जागर होणार आहे. त्याचबरोबर नेकनूरकर भजनी मंडळी यांना विनंती आहे त्यांनी हे कीर्तन झाल्याबरोबर लागलीच या ठिकाणी जागराला सुरुवात करायची आहे. दुसरी महत्वाची सूचना, आणखी एक महत्वाची सूचना आहे, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं जे जे गावकरी मंडळीने अन्नदान केलं असेल त्यांनी नारळ घेऊन जाण्याची कृपा करावी. या पूर्वी आता लगेच अंजू दिदीला विनंती आहे तिनं जप म्हणावा आणि जप म्हटल्यानंतर नांदू तुकाराम होईल. जय स्वामी महाराज, जय स्वामी महाराज, व्यंकट स्वामी गुरु विष्णू जोग महाराज. जय स्वामी महाराज, जय स्वामी महाराज, व्यंकट स्वामी गुरु विष्णू जोग महाराज. जय स्वामी महाराज, जय स्वामी महाराज, व्यंकट स्वामी गुरु विष्णू जोग महाराज. स्वामी महाराज, जय स्वामी महाराज, व्यंकट स्वामी गुरु विष्णू जोग महाराज. व्यंकट स्वामी गुरु विष्णू जोग महाराज. व्यंकट स्वामी गुरु विष्णू जोग महाराज. व्यंकट स्वामी महाराज, जय स्वामी महाराज, व्यंकट स्वामी गुरु विष्णू जोग महाराज. ज्ञानदेव जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले कुलिले सुंदरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपुला तुकामने ज्ञानेश्वराला का पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 पुंडलिका वरदा हरी. या ठिकाणी आलेले जे मान्यवर महाराज मंडळी आहेत त्यांना विनंती आहे, बाळासाहेब खोशे यांचं बाबांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. त्याबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक पठाडे बंधू यांचं देखील गुरुवारी बाबांच्या हस्ते स्वागत होणार आहे. त्यांना विनंती आहे बाबांच्या हस्ते त्यांनी स्वागत स्वीकारून आशीर्वाद घ्यावा. त्याबरोबर या ठिकाणी अतुल महाराज शास्त्री
त्याचबरोबर परमेश्वर महाराज सोजे यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील बाबांची भेट घेऊन नंतरच जावं. त्याबरोबर दुसरे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले हरिदास भाऊ जोगदंड आपले ते बंकट स्वामी महाराज संस्थांचे विश्वस्त आहेत. ते देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरवरून आले. त्यांचं देखील संस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात येत आहे. त्याबरोबर आजच्या ज्या पंक्ती झालेल्या होत्या त्या पंक्तीच्या संदर्भामध्ये कैलासवासी आबासाहेब हरदास काळे पाटील निनगूर, श्री अर्जुन रासनकर, श्री काशीनाथ रासनकर निनगूर, श्री महादेव महाराज तात्या, श्री क्षेत्र साखरवाडीकर संस्थान, कैलासवासी सुरेखा सुरेशराव पाटील निनगुरकर, श्री प्रल्हाद मारुदे शिंदे निनगुरकर यांचं सकाळचं आज फराळाचं अन्नदान झालेलं आहे. त्यानंतर संध्याकाळचं जे अन्नदान आहे श्री बाळासाहेब लक्ष्मण शिंदे निनगुरकर, श्री तुकाराम भिकाराम जगताप, श्री गोरक्षदादा रसाळ मांजरसुंबा, श्री नानासाहेब गल्लाळ रत्नागिरी यांचं संध्याकाळी फराळाचं अन्नदान झालेलं आहे. त्याबरोबर सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, उद्या दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये जन्माची कथा आहे. त्यामुळे या जन्माच्या कथेचा देखील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यायचा आहे. पठाडे बंधू यांना विनंती आहे, गुरुवारी बाबांच्या हस्ते त्यांनी सत्कार घ्यावा. उत्सव कमिटीच्या सदस्यांनी